नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी आज पुन्हा एकदा अतिशय आनंदाची बातमी आली आहे. कारण अगदी 5 मिनिटापूर्वीच सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून लाडक्या बहिणींची यादी ही पूर्णपणे फायनल झालेली आहे. आज पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये हा 3000 रुपयांचा एकत्रित हप्ता थोड्याच वेळात जमा होणार असल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी अधिकृतरित्या दिलेली आहे. राज्यात लवकरच मतदान होणार असल्यामुळे महिलांना खुश ठेवणे आणि त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे आणि याच कारणासाठी सरकारने हा 2 महिन्यांचा हप्ता एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता थेट 3000 रुपये मिळणार आहेत. पण यासोबतच मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत सगळ्या बहिणींना सरसकट पैसे मिळत होते. पण आता नव्याने लागू झालेल्या 4 कठोर नियमानुसार हप्त्यांचे वितरण होणार असल्यामुळे सरकारने एक विशेष वेगळी यादी तयार केली आहे आणि त्या यादीत ज्या बहिणींचं नाव असेल फक्त त्यांनाच 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. ही यादी सरकारने अधिकृतपणे जाहीर केली असून मोबाईलवरून 2 मिनिटात तुम्ही स्वतःचं तुमचं नाव या यादीत आहे का ते चेक करू शकता. पण लक्षात ठेवा, जर तुमचं नाव या यादीत नसेल तर तुम्ही थेट अपात्र ठरता आणि पुढचे सर्व हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. पण या यादीत तुमचं नाव नसेल तर ते पुन्हा टाकण्यासाठी काय करायचं, कोणती प्रक्रिया आहे, हेही या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर सांगणार आहे. सरकारने यावेळी खरोखरच क्रांतिकारी निर्णय घेतलाय. पूर्वी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळायचे. कधी महिना संपल्यानंतर तर कधी महिन्याच्या उशिरा जमा व्हायचे. पण आता तसं होणार नाही, कारण महिलांना खुश करणे हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. महिला खुश असतील तरच त्या मतदानासाठी पुढे येतील आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सरकारसाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच यावेळेस 2 हप्ते एकत्र देत थेट 3000 रुपये जमा करण्याचा मोठा आणि तातडीचा निर्णय घेतलाय. पण या निर्णयाचा फायदा मात्र सर्व बहिणींना होणार नाही, कारण सरकारने मागील 15 दिवसापासून गुप्त पद्धतीने मोठी पडताळणी सुरू केली होती. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयांमार्फत आणि तलाठी कार्यालयांच्या मदतीने सरकारने मागील काही दिवस वेगळी आणि सखोल पडताळणी केली. या पडताळणीत असं स्पष्ट दिसून आलं की अनेक महिला योजना घेत आहेत, पण त्यांच्या नावावर 4 चाकी गाड्या आहेत, घरात भरपूर उत्पन्न आहे, 2-3 कमवणारे सदस्य आहेत, म्हणजे त्या प्रत्यक्षात या योजनेच्या पात्रतेत बसत नाहीत. त्यामुळे अशा महिलांची नावं सरकारने थेट यादीतून वगळली आहेत. या तपासणीत जवळपास 70 लाख महिला अशा सापडल्या आहेत ज्या आता अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे हा 3000 रुपयांचा एकत्रित हप्ता फक्त मोजक्याच पात्र महिलांना दिला जाणार आहे. आज 10 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार आहे. पण लक्षात ठेवा, या 10 जिल्ह्यातील सर्वच महिलांना पैसे येतील असं नाही. म्हणूनच सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की सर्व बहिणींना लगेच यादीत आपलं नाव चेक करून घ्यावं, कारण यादीत नाव नसेल तर यावेळी तुम्हाला हप्ता मिळणार नाही, असा थेट इशाराच देण्यात आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेची फायनल आलेली यादी कशी पाहायची, कोणत्या बहिणींना हे 2 हप्ते मिळणार आहेत, सरकारने ठरवलेले 4 नियम कोणते आहेत आणि जर यादीत नाव नसेल तर पात्र होण्यासाठी कोणते 2 कागदपत्र जमा करायचे आहे, हे सगळं अगदी स्पष्टपणे समजून घेणार आहोत. जर खरंच तुम्हाला हे 3000 रुपये मिळवायचे असतील आणि तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सरकारने 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे यावेळेस एक स्पेशल यादी जाहीर केलेली आहे. आता या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत आणि आजच 10 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू होणार आहे. पण लक्षात ठेवा, या 10 जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीला हा हप्ता मिळणार नाही. मग कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या 4 नियमानुसार वितरण होणार आणि जर नाव यादीत नसेल तर ते पुन्हा कसे टाकायचे, हे सगळं तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सविस्तर समजणार आहे. लाडक्या बहिणीसाठी सरकारने मागच्या 2 दिवसात सलग आनंदाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय म्हणजे KYC ची तारीख पुढे ढकलणे. अनेक महिलांची KYC प्रलंबित होती, काहींनी तर अजून सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे सरकारने महिलांवरचा ताण कमी करत 31 डिसेंबर पर्यंत KYC ची मुदत वाढवली आहे. यामुळे हजारो लाखो बहिणी आता निर्धास्तपणे KYC पूर्ण करू शकणार आहेत. पण खरी आनंदाची बातमी तर त्यानंतर आली आणि ती म्हणजे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय. आता थेट 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे बहिणीचा आनंद आणखीन वाढलाच आहे. मात्र या 3000साठी सरकारने 4 महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. या नियमांच्या आधारेच एक विशेष यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीत तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हा एकत्रित हप्ता मिळणार आहे. पुढे तुम्हाला हे 4 नियम काय आहेत, यादी कशी चेक करायची आणि नाव नसेल तर पात्र होण्यासाठी काय करायचं, हे सर्व माहिती आता सविस्तर मी सांगणार आहे. मग यादीत नाव कसं चेक करायचं, नाव नसेल तर पुन्हा यादीत ते कसं आणायचं आणि 4 नियम नेमके कोणते आहेत ते लक्षात घ्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे लाडक्या बहिणींना सरसकट दिले होते.
त्यावेळी कोणतेही नियम लागू केलेले नव्हते. सगळ्या बहिणींना थेट लाभ मिळाला. पण काल रात्री मोठा बदल झाला. केवायसीची तारीख संपत असतानाच सरकारने एक गुप्त तपासणी केली. एक प्रकारचा सर्व्हे केला गेला आणि त्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. निम्म्याहून अधिक महिलांची केवायसी अजूनही पूर्ण झालेलीच नाही. मग प्रश्न झाला, ज्यांची केवायसीच झाली नाही त्या महिलांना पात्र करायचे की अपात्र? यावर सरकारमध्ये जोरदार चर्चा झाली आणि शेवटी एकच तोडगा काढला गेला, महिलांना अजून वेळ द्यायला हवा. म्हणूनच केवायसीची तारीख वाढवण्यात आली. नवीन अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर. याचा अर्थ असा की या वर्षा अखेपर्यंत तुम्ही तुमची केवायसी पूर्ण केली तर तुम्ही पुन्हा पात्र ठरू शकता. पुढे या तपासणीनंतर सरकारने आणखीन कोणते नियम लागू केले आणि तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं पाहायचं हे मी तुम्हाला आता स्पष्ट सांगत आहे. आता केवायसीची तारीख वाढली असली तरी त्या आधीच हप्ता द्यायचा असल्यामुळे सरकारने हे 4 नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. आणि हे 4 नियम म्हणजेच पूर्वी काय होतं बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्या महिलाला अपात्र ठरत. आणि आता फक्त 4 चाकीचा नियम नाही, सरकारने आयकर विभागाचे म्हणजेच इन्कम टॅक्सचे नियमही जोडलेले आहेत. म्हणजेच तुमच्याकडे 4 चाकी नसली तरी तुम्ही आयकर विभागात नोंद असाल, उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा इतर पडताळणी मागे काही विसंगती आढळली तर तुम्ही थेट अपात्र होऊ शकता. चला तर मग सुरुवातीला आता हे 4 नियम पाहूया. त्यानंतर कोणत्या महिलांनी कोणती कागदपत्रे जमा करायची, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे, हे सर्व मी तुम्हाला स्पष्ट आणि सोप्या भाषेत सांगतो. आता लक्ष द्या, पुढचे 4 नियम म्हणजे सर्वात महत्त्वाचे नियम. यातला पहिला नियम आधार कार्डाशी संबंधित आहे. तुमच्याकडे आधार कार्ड तर आहेच, पण या आधाराशी जोडलेल्या पडताळणीमुळे जवळपास 50% महिलांना अडचण निर्माण होणार आहे. कारण सरकारने आधारवरून काही तपशिलांची क्रॉस चेकिंग सुरू केली आहे आणि याच नियमामुळे अर्ध्याहून अधिक महिलांचे नाव यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. दुसरा नियम पॅन कार्ड सोबत जोडलेला आहे. ज्या भगिनींकडे पॅन कार्ड आहे आणि त्या नियमाच्या तपासणीत येतात, पॅन कार्डवरून आयकर विभागाचे डेटा, उत्पन्न आणि आर्थिक व्यवहार तपासले जातील. जर तुमच्याकडे पॅन कार्डच नसेल तर फारशी चिंता करायची गरज नाही, पण पॅन असलेल्या महिलांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तिसरा नियम हा रेशन कार्ड सोबत संबंधित आहे आणि हा सर्वात धोक्याचा आहे. प्रत्येक कुटुंबाकडे रेशन कार्ड असतंच आणि सरकारने रेशन कार्डातील सदस्यांची माहिती, आर्थिक स्तर, कुटुंबाची कमावती माणसं याची सखोल पडताळणी सुरू केली आहे. यामुळे 80% महिलांचे हप्ते थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच तिसरा नियम एकटाच सर्वात जास्त बहिणींना अपात्र ठरवू शकतो. चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे. तुमच्या खात्यातील मिनिमम बॅलन्स, व्यवहारांची स्थिती, खात्याचा प्रकार आणि लाभ घेण्यासाठी दिलेली माहिती हे सर्व तपासले जाणार आहे. बँक खात्यात चूक असेल तर हप्ता थेट थांबू शकतो. या 4 नियमांच्या आधारे विशेष यादी तयार झालेली आहे आणि नाव असेल तरच लाभ मिळणार आहे. चौथ्या नियमामुळे जवळपास 100% महिलांना फटका बसू शकतो असं सरकारचं स्पष्ट मत आहे. कारण बँक खात्यातील माहिती जुळली नाही, कागदपत्रे योग्य नाहीत आणि खात्यात आवश्यक तपशील नसतील तर अनेक महिला थेट अपात्र ठरतील. सरकारचा आता स्पष्ट उद्देश आहे, ज्यांना खरोखर गरज आहे अशाच महिला लाभ द्यायचा. म्हणूनच शासनाने महिलांकडून एक महत्त्वाचं कागदपत्र मागवलं आहे जे पुढे पात्रतेसाठी आवश्यक ठरणार आहे. पहिला नियम म्हणजे आधार कार्डशी संबंधित. पहिला नियम दिसायला साधा असला तरी लाखो महिलांसाठी तो अडचणीचा कारण बनतोय. कारण तपासणी दरम्यान सरकारच्या लक्षात अनेक गोष्टी आलेल्या आहेत, जसं की आधार कार्डवरील नाव चुकीचं आहे, खूप महिलांच्या आधारवरील नावात स्पेलिंग मिस्टेक आहे, तर काहींनी नाव बदलल्यानंतर आधार अपडेट केलेलाच नाही. जन्मतारखांमध्ये बदल. शासनाने पाहिलं की काही महिलांनी आधारवरील जन्मतारखाच बदलल्या आहेत आणि त्या तपासणीत मिसमॅच लागत आहेत. तिसरं आहे आधार आणि बँक खात्यातील नावच जुळत नाही. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. बँक खात्यात एक नाव, आधारवर दुसरं नाव आणि अर्जात तिसरंच नाव आहे. अशा मिसमॅचमुळे लाखो बहिणी थेट बेनिफिशरी लिस्टमधून बाहेर जात आहेत. यामुळे पहिला नियम साधा वाटला तरी तोच अनेक महिलांसाठी अपात्रतेचं पहिलं कारण ठरत आहे. पुढे दुसरा आणि तिसरा आणि चौथा नियम कसे लागू होणार, कोणतं कागदपत्र जमा करायचं आणि नाव यादीत परत कसं आणायचं हे मी आता तुम्हाला या भागामध्ये आता स्पष्ट सांगत आहे. उदाहरणार्थ आता बघा, अनेक महिलांच्या आधार कार्डवर माहेरचं नाव असतं पण बँक खात्यावर पतीचं नाव असतं. नावांमध्ये हा मिसमॅच आल्यामुळे अशा सर्व महिलांचा लाभ थांबवण्यात येतो. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा नियम हा रेशन कार्डशी संबंधित आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड म्हणजे हा नियम तुमच्यावर लागू होतो. शासनाच्या तपास
तपासणीत दिसले की मोठ्या प्रमाणात महिलांनी रेशन कार्डची केवायसी केलेलीच नाही। सरकारने अनेकदा सूचना दिल्या होत्या की संपूर्ण कुटुंबासह राशन कार्ड दुकानात जाऊन POS मशीनवर अंगठा लावून रेशन कार्डची केवायसी करावी, पण अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेलीच नाही आणि त्यामुळे राशन कार्डची पडताळणी अपूर्ण राहिली। या कारणामुळे मोठ्या प्रमाणात महिलांचे हप्ते थांबवले जाणार आहेत। त्यानंतर तिसरा नियम हा पॅन कार्डशी संबंधित आहे। ज्या महिलांकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी हा नियम अत्यंत कठोरपणे लागू होणार आहे, कारण पॅन कार्डच्या आधारे सरकारने तुम्हाला आर्थिक व्यवहार, उत्पन्न आणि इतर महत्त्वाचे तपशील स्पष्ट दिसतात। जर तपासणीत उत्पन्न जास्त असल्याचं आढळलं किंवा माहितीमध्ये विसंगती दिसली तर अशा महिलांना थेट अपात्र ठरवण्यात येईल। म्हणजेच पॅन कार्ड असलेल्या महिलांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। हे 3 नियम महिलांना अडकवण्यास पुरेसे आहेत आणि अनेकांचे हप्ते थांबू शकतात। आता पुढचा चौथा नियम आणि त्यानंतर कोणतं कागदपत्र जमा करायचं, नाव यादीत परत कसं आणायचं हे स्पष्ट आता पुढे सांगणार आहे। ज्या महिलांकडे पॅन कार्ड आणि ज्यांचे पॅन कार्ड आधाराशी जोडलेले आहे त्यांची संपूर्ण माहिती आता सरकार थेट आधार क्रमांकावरून काढणार आहे। पॅन कार्ड वरून तुमच्या खात्यात किती पैसे येतात, किती व्यवहार झाले, महिन्यात किती ट्रान्झॅक्शन होतात हे सर्व स्पष्ट दिसतं आणि या माहितीच्या आधारेनुसार तुमचं एकूण उत्पन्न किती आहे याचा ठोक अंदाज सरकार लावणार आहे। आणि जर उत्पन्न मर्यादित पेक्षा जास्त असलं, काही जुळत नसेल किंवा व्यवहार जास्त असल्याचं दिसलं तर तुमचा लाभ तात्काळ बंद केला जाईल। यानंतर चौथा नियम बँक खात्याचे नियम। हा नियम तुमच्या बँक खात्यातील स्थिती आणि व्यवहारांशी संबंधित आहे। अनेक महिला हप्ता मिळताच लगेच पैसे काढून घेतात आणि त्या खात्यात किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स सुद्धा ठेवत नाहीत। बँक खात्याच्या तपासणीत लक्षात आलं की अनेक महिलांकडे आवश्यक तेवढे मिनिमम बॅलन्स अजिबात नाहीये। सरकारचं मत आहे की खाते व्यवस्थित नसलं, व्यवहारांची पडताळणी साफ नसली किंवा बँक डिटेल्स मिसमॅच असतील तर लाडक्या बहिणींच्या लाभावर थेट परिणाम होणार आहे। आता या चौथ्या नियमामुळेही मोठ्या प्रमाणात महिलांना समस्या येऊ शकते आणि अनेक जणींना हप्ता तात्पुरता थांबवला जाईल। याशिवाय तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं आहे की नाही हेही आता अतिशय महत्त्वाचा निकष म्हणून तपासलं जाणार आहे। आधार बँक लिंक नसेल, खात्यातील तपशील जुळत नसतील किंवा बँक चुकीची माहिती असेल तर तुमचा लाभ थेट थांबवला जाईल। म्हणूनच हे 4ही नियम तुम्हाला लागू होतात का याची प्रत्येक बहिणींनी स्वतःची पात्रता तात्काळ तपासून घेतली पाहिजे आणि या नियमांपैकी एखाद्यात जरी अडचण असेल तर पुढचे हप्ते मिळवणं थांबू शकतं आणि पुढे मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।